पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पल्लवी, हे माझे दादा आणि वहिनी। वहिनी वेदांची लहान बहीण। ह्यांनाही माहिती आहे की गौतमने तुला पण फसवलं आणि तू अशा अवस्थेत असताना त्याने दुसरं लग्न करण्याचा विचार केला। तुमचे भाऊ वेदांत वानखेड्यांमुळे माझी सुटका होऊ शकली, नाहीतर गौतमने दुसरं लग्न केलं असतं आणि मला कळलं सुद्धा नसतं। त्याच्या लग्नाच्या एक दिवस आधी मी त्याला भेटले होते आणि सांगितलं होतं की त्याचं बाळ माझ्या पोटात आहे, पण त्याला थोडी सुद्धा दया आली नाही। पोलिसांनी मदत केली मला। आज सुद्धा ना ते DCP साहेब मला इथे घेऊन आले, बहुतेक वेदांत सरांना भेटायला। आमचं लग्न झालं ना तेव्हा खूप स्वप्न दाखवली होती गौतमनी मला, आणि यावेळी पण तो तेच सांगत होता, मला फसवलंय त्या माणसाने। का फसवलंय मला नाही माहित, त्याला नक्की काय हवं होतं। मला तर फक्त घर, संसार, नवऱ्याचं प्रेम हवं होतं। असेच असतात का पुरुष? हेच हवं असतं का त्यांना? त्याने खरंच दुसरं लग्न केलं असतं तर काय करू शकले असते मी? पोलिसांच्या अखत्यारीत जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही केलं। त्या गौतमची चारही बाजूने गळचेपी झाले, आता तो सहज सुटणार नाही। तुझ्यासारखे पोलीस ऑफिसर आहेत ना, म्हणून सामान्य माणूस तक्रार करण्याची हिम्मत करतो। त्यांना विश्वास आहे की पोलीस त्यांची मदत करतीलच। बरं, त्या पल्लवीला काय मदत हवी तेही सांग, मी माझ्या परीने जे होईल ते करेन। ओके विजय, पल्लवीला घेऊन केबिन मध्ये। ओके। आता माझ्या डोळ्यासमोर एकच ध्येय आहे, मी या बाळाला जन्म देणार आहे, आईची सगळी जबाबदारी पार पाडणार आहे मी, आणि म्हणूनच मला नोकरी हवी आहे। तू आधी एक काम कर, तुझ्या घरी जाऊन तुझ्या आई बाबांना सगळी सत्य परिस्थिती सांग। कुठल्या तोंडाने सांगू? त्यांचा विरोध होता आमच्या लग्नाला, मी हट्ट केला होता। आम्ही एका डेटिंग साईटवर भेटलो होतो, नंतर मैत्री झाली, मी प्रेमात पडले। माझा पूर्ण विश्वास होता गौतमवर, पण त्याने नाटक केलं प्रेमाचं। जाऊ दे ग, म्हणजे आय नो तू हे कधीच विसरू शकणार नाहीयेस, पण आता नव्याने सुरुवात कर। कम इन। वेदांत सरांनी बोलवलंय पल्लवी मॅडमला। पल्लवी, सावड स्वतःला। हे बघ, सगळं काही ठीक होईल। आपण मुली या जगाला आपले दुःख दाखवतो आणि मग ह्या समाजातली गौतम सारखे माणसं त्याचा फायदा उचलतात। पण पल्लवी, लक्षात ठेव, तू एक आई आहेस आणि निसर्गाने तुला लढण्याची शक्ती दिली। डोळे पुस। येते मी। दादा, ह्या मुलीला नोकरी मिळायलाच पाहिजे। पल्लवी, ह्या समाजातल्या कितीतरी फसवल्या गेलेल्या मुलींसाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकते। आय कम्प्लिटली अग्री, आणि दादा पण तिला नक्की मदत करेल, पण तो तिला इथे नोकरी देईल असं मला नाही वाटत। ऍक्च्युली माझ्या डोक्यात पण एक दोन गोष्टी आहेत,
ते आपण डिस्कस करूया. कम इन. या. अहो काय करताय तुम्ही? तुम्ही खूप मोठ्या संकटातून वाचवलंय मला. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरू नाही शकणार. अहो असं काय बोलताय? तुम्ही तुम्ही बसा प्लीज. पल्लवी प्लीज बस. तू काही घेणार आहेस चहा कॉफी वगैरे? नाही. विजय, सर. माझ्या पर्सनल अकाउंटमधनं यांच्या नावाने 1 लाख रुपयाचा चेक रेडी कर. आणि नाही नाही नाही, मला अशी मदत नकोय. म्हणजे मला दान नकोय. पल्लवी हे दान नाहीये. ही इज ट्राइंग टू हेल्प यू. नाही, मला माझ्या बाळाच्या जन्मा अगोदरच त्याच्यावर कुणाच्याही उपकाराचं ओझं नकोय. तो तेव्हाच ताठकण्यानं जगू शकेन जेव्हा माझा कणा ताठ असेल. मला फक्त जॉब हवाय. याआधी मी कुणाकडून 1 रुपयाही घेतला नाहीये. आज माझ्यावर ही परिस्थिती आहे कारण मी चुकीच्या माणसावर प्रेम केलं आणि मला प्रायश्चित्त घ्यायचंय. माझं शिक्षण चांगलं आहे, माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे, पण मला त्यांची मदत नाही घ्यायची. आणि तुम्हाला माझी मदत करायची असेल तर मला तुमच्या या कंपनीत नोकरी द्या. मी कुठलंही काम करायला तयार आहे. सी, आय एम रिअली सॉरी, पण ही एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. इथे साईटवर जावं लागतं, उन्हात काम करावं लागतं. सो अशा अवस्थेत नाही जमणार ते तुम्हाला. आणि जरी तुम्ही म्हणालात की तुम्हाला जमेल तरी मी हे रिस्क नाही घेऊ शकत. ॲक्च्युली आमच्या कंपनीचे काही नियम आहेत. आम्ही मुलींना इथे नोकरीवर नाही ठेवत. म्हणजे अपवाद आहेत, माझी बहीण आद्या आणि ती अमूल्य, पण त्यांचं वेगळं ऑफिस आहे. अनिल, पण मी एक काम करू शकतो. मी मंथली यांना एक ठराविक अमाऊंट पाठवू शकतो. आणि तुम्हाला पण मी एक सजेस्ट करेन की तुम्ही आता तुमच्या आई वडिलांकडे जाऊन राहिलं पाहिजे, कारण अशा अवस्थेत एकटं राहणं बरं नाही. माझ्यासाठी माझ्या घरची दारं कायमची बंद झाली आहेत. हेच मीला समजावून सांगते, पण ही ऐकतच नाहीये. आता तूच काहीतरी मार्ग काढ. आणि जर ते शक्य नसेल तर मग तुझ्या ओळखीने दुसऱ्या कंपनीत जॉब मिळवून दे हिला. मला फक्त 6 महिन्यासाठी नोकरीवर ठेवा. नंतर याच अनुभवावर मी नवीन नोकरी शोधेन, नक्की शोधेन. मी करतो प्रयत्न. थँक्स वेदा, आम्ही तुझा खूपच वेळ घेतला. आता निघतो आम्ही. इट्स टोटली फाईन. आपण मित्र आहोत आणि जे काही पॉसिबल आहे ते करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. ओके, बरं, येतो आम्ही. अजून इथेच आहेस? ऑफिसला नाही गेलास? हो, नाही म्हणजे मी ऑफिसच्याच कामासाठी आलो होतो इथे. ते झालं, परत जाताना म्हटलं इथे थांबूया. का? मला माहिती नाही ना तुझं लास्ट लेक्चर कधी असतं. कॉलेजचं टाइम टेबल असतं तर मग ते विचारायचं ना. मी विचारलं असतं तर तू सांगितलं असतंस का? बरं, मी काय म्हणतो, मी आता इतका वेळ तुझी वाट बघतोय, तर एकत्र ज्यूस प्यायला जाऊया का? किंवा उसाचा रस, काही म्हणजे आईस्क्रीम, कुल्फी, तुला हवं ते. बर्डीची कुल्फी? डन. मग मिळेल ना मला कॉलेजचं शेड्यूल? हो.
बरं मी काय म्हणते, तू इकडे भेटायला येत जाऊ नकोस ना. म्हणजे काय ना, ते कॉलेजचे विद्यार्थी असतात आणि काही तर खूप वात्रट आहेत, त्यामुळे. हो ठीक आहे, नाही येणार. तू सांग कुठे भेटायचं मग. बरं आत्ता निघूया का? कुल्फी खायला जाऊया ना. चल. कम इन. काय काम आहे? अँड बी स्पेसिफिक हा, कारण मला खूप काम आहे. हो, ते मला पल्लवी भेटली होती. मग तिला भेटून अस्वस्थ झाले. कोणाचा आधार नाही, काही नाही. काय करेल ती, कुठे जाईल? बरं त्यात प्रेग्नेंट आहे ती. मी विचार केला, अण्णांना सांगते की क्लिनिकमध्ये जर तिच्यासाठी काही काम असेल तर. हे बघ, हे माझ्याशी का डिस्कस करतेस तू? अरे प्रॉब्लेम आहे म्हणून. हे बघ, ती प्रेग्नेंट आहे. क्लिनिकमध्ये दिवसभर पेशंट्स असतात आणि प्रेग्नेंट बाईची इम्युनिटी खूप कमी असते. त्यामुळे मग तिला क्लिनिकमध्ये जॉब नाही देता येणार. सी, आय अंडरस्टँड, पण इथेही तोच प्रॉब्लेम. एका प्रेग्नेंट बाईला जर मी जॉब दिला आणि उद्या जर तिला काही झालं तर कंपनी रिस्पॉन्सिबल असेल ना. ऍक्च्युली अशा वेळेस तिला लीव्ह द्यायला हवी आणि मी तिलाच जॉब ऑफर करतोय. हे जर बाहेर कळलं ना तर लेबर लॉमध्ये अडकेन मी. मोर्चा काढतील वुमन ऍक्टिव्हिस्ट आणि खूप महागात पडेल सिंपती. मी तिला पैसे ऑफर केले होते पण तिने नाही घेतले. मग बरोबर आहे ना तिचं. अरे तिला आधाराची गरज आहे, उपकार नकोय. आणि शेवटी किती झालं काही झालं तरी सेल्फ रिस्पेक्ट हा महत्वाचा आहे. असेल, पण मी काय तिच्यावर उपकार करत नव्हतो. आय वॉज हेल्पिंग हर. पण तुला नाही कळणार, एका प्रेग्नेंट बाईला जॉब देणं हा किती मोठा प्रॉब्लेम येते. उद्या ऑफिसमध्ये जर तिला चक्कर आली, प्रॉपर मेडिकल हेल्प नाही मिळाली तर अशा अवस्थेत बायका किती वीक असतात. एक मिनिट, प्रेग्नेंट बाई म्हणजे काय डॉल आहे का जिला जपावं लागतं? तू कधी खेडेगावात गेलायस वेदांत? मी गेलीये माझ्या अण्णांसोबत. तिथे बाळंतीण बायका विहिरीवर जातात पाणी भरायला, धुणी भांडी करतात. त्यांना ही चैन परवडत नाही की एक बाई ठेवा बाळंतिणीची काळजी घ्यायला. तू समजतोस तितक्या नाजूक नसतात बायका, आणि आई तर अजिबात नसते. अरे 9व्या महिन्यापर्यंत काम करणाऱ्या बायका पाहिल्यात मी. हे बघ वेदांत, त्या बाईला गरज आहे ह्या कामाची, कारण तिच्या समोर तिच्या बाळाचं भविष्य उभं आहे. तिने केलेल्या चुका तिला मान्य आहेत आणि आता तिला त्या चुका दुरुस्त करायच्यात. त्या बाळाला मोठं करू, समाजात स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि हे दाखवून द्यायचंय की एका आई समोर कितीही बिकट परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीसमोर ती हार पत्करणार नाही. सी, मी समजू शकतो, पण तू का समजून घेत नाहीयेस? मी नाही देऊ शकत तिला जॉब. उद्या जर तुझ्या बहिणीवर ही वेळ आली असती तेव्हा सुद्धा असाच स्टँड घेतला असतास तू. अमूल्य, तू काय बोलतेस कळतंय का तुला? सॉरी, पण तुला समजावं म्हणून मी असं उदाहरण दिलं. हे बघ, आद्या वहिनी जशी तुझी बहीण आहे ना तशीच माझी वहिनी सुद्धा आहे आणि माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. तू बघ ना, आद्या वहिनीवर अशी वेळ कधीच आली नसती कारण तिच्या पाठीशी तुझ्यासारखा भाऊ उभा आहे. पण ह्या मुलीच्या पाठीशी तुझ्यासारखा भाऊ नाही. हे बघ, तू काळजी करू नकोस. तुला तिचा काहीच त्रास नाही होणार. मी ना तिला सगळं शिकवेन आणि तिची सुद्धा मला मदत होईल. ठीक आहे, देऊ तिला नोकरी, पण फक्त 6 महिन्यात. हरकत नाही. थँक्यू.
थँक्यू. दुसऱ्यांदा जिकडे ड्यू आहे तिकडे मी सॉरी पण म्हणते आणि थँक्यू सुद्धा. आणि हे थँक्यू मी तुला नाही म्हणत आहे, हे थँक्यू मी ह्या कंपनीच्या बॉसला म्हणते. आणि त्या बॉसला मी प्रॉमिस करते की पल्लवीमुळे मी त्याला कधी कुठलाही त्रास होऊ देणार नाही. अरे मी तुला कारंजा लाड म्हटलं होतं ना, मग तू पोचला कारंजा घाडगेला. असे आकलेचे कांदे पाहिले नव्हते बाबा मी कधी. ठेव, नंतर बोलतो. सारिका, कुठे चाललीस? का? मी काय विचारलं? कुठे चाललीस? विक्रांतला भेटायला. जायचं नाही. मला विचारल्याशिवाय या घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, कळलं? जा आतमध्ये. पप्पा, तुम्ही नका सांगू मला काय करायचं ते. काय करणार आहेस तू त्याला भेटून? काय सांगणार आहेस त्याला? हेच की आरतीचं लग्न मोडलंय, आता तू परत तिला मागणी घाल, हो ना? का? मी का असं बोलेन? मग तिकडे जाऊन स्वतःच्या लग्नाची बोलणी करणार आहेस का? शहाणपणा वाढलाय तुझा. हे बघा, मला नाही माहिती. ओके, मला नाही माहिती मी तिकडे जाऊन काय बोलणार आहे, काय करणार आहे. मला आता विक्रांतला भेटायचंय. इतक्यांदा समजावलं तुला, पण तुझ्या डोक्यात काही शिरतच नाही का? अगं, का उतावळी झालीस तू एवढी लग्नासाठी? हे बघ, आम्ही आहो. बापावर विश्वास नाही का राहिला तुझा? तुमच्यावर विश्वास ठेवला होता ना, म्हणूनच गेले होते 8 दिवस बाहेर. सगळ्यांपासून लांब. काय झालं? झालं उलटच. आरतीचं लग्न मोडलं म्हणून लगेच उद्या ती विक्रांतची लग्न करणार आहे का? हे बघ, सबुरीने घ्यायचं. आणि यावेळेस जर काही आगाऊपणा केलास तर मग माझ्याकडे यायचं नाही. कम इन. सर बोलवलं होतं. उद्या आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन होणार आहे. नवीन मुलगी? नाही म्हणजे मुलींना तुम्ही कामावर ठेवत नाही ना, म्हणून म्हटलं. कोण मुलगी आहे ती? ती डीसीपी शिंदेसोबत जी मुलगी आली होती ना ती. हा. डीसीपी शिंदे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी नेहमीच आपल्याला हेल्प केली आहे म्हणून. नाहीतर आपल्या ऑफिसमध्ये मुली नसतातच. मला माहिती आहे सर, सगळे रूल्स पाठ आहेत मला सर. एक काम कर, सार्थकला सांग तिला त्याच्या ऑफिसमध्ये अपॉइंट करायला. म्हणजे आता अजून एक लेडी स्टाफ. सर, ह्या अमूल्य मॅडम आल्यापासून लेडी स्टाफ वाढतच चाललाय नाही का? जा म्हटल्याशिवाय जाणार नाहीयेस का तू? नाही नाही, मी आधीच जातो सर. सॉरी. अण्णा, हा घ्या तुमचा चहा. थँक्यू. काय ग, आज काय कॉलेजमध्ये एक्स्ट्रा क्लास होता काय? नाही म्हणजे नाही, तू नेहमी अगदी वेळेवर येतेस ना घरी. आज थोडा उशीर झाला म्हणून विचारलं. ते ऍक्च्युली काय नाही सहज विचारलं मी. हां, काय सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत ना. हां, बरं तू कायम बसनीच प्रवास करतेस. 1000दा सांगितलंय मी, तू रिक्षाने जात जा. तू ऐकशील तर. हां, काय सध्या सनस्ट्रोकचे पेशंट्स खूप येत आहेत म्हणून म्हटलं. तुझी तब्येत तशी नाजूक आहे. बाहेर जाताना कांदा वगैरे ठेवतेस ना सोबतीला. हां, आणि पाणी व्यवस्थित पीत जा, कळलं का? आणि कॉलेजमध्ये सुद्धा चहापेक्षा लिंबू सरबत प्याव. हो हो, आज पण प्यायले ना मी ज्यूस. हो, आणि त्या तुझ्या धाकट्या बहिणीलाही सांग हे सगळं. हां, तिला वाटतं आपल्याला काही होणार नाही. काय फिरत असते उन्हातानात स्कूटरवर. सांगते. चहा छान केलायस. दादाने पल्लवीला नोकरी दिली. हो बघ ना, पण बहिणी खूप गरज होती ना तिला या नोकरीची. हो,
पण आम्ही इतक्या वेळा इन्सिस्ट केलं तेव्हा कुठे जाऊन त्याने तुला नोकरीवर ठेवलं. पण ही मुलगी, दादा त्याचा नियम मोडायला लागलाय नाही का? दादामध्ये चेंज होतोय. पण असं अचानक कसं झालं त्याचं हृदय परिवर्तन? तुला माहिती असं का झालं असेल? मला कसं माहिती असेल? तू तुझ्या दादालाच विचार ना. नाही ते विचारीनच मी, पण अमूल्या मला असं वाटतंय की दादामध्ये हा बदल तुझ्यामुळे झाला. माझ्यामुळे? वहिनी, माझ्यामुळे फार फार तर त्याची सहनशक्ती वाढली असेल. सतत वाद घालत असते ना त्याच्यासोबत. असेलही तसं, आणि अर्थात मला त्यातला हा बदल आवडतोय. खरं तर दादा कोणाचीही मदत करतो, म्हणजे जर केस जेन्युइन असेल तर. पण ही नोकरी देणं हा फार मोठा बदल आहे. अमूल्या, तो इमोशनल आहे ही गोष्ट आम्हाला तिघा चौघांना माहितीये. पण आता तो बाहेरच्या जगात पण व्यक्त होतोय. छान ना? अजून काय हवंय? जीवा चेंज होतोय तर.